द्विशासन पद्धती म्हणजेच द्विदल पद्धती, आणि दोन्हींना इंग्लिशमध्ये एकच नाव आहे, डायरकी. ही यांनी काय केलं, 1935च्या कायद्यानुसार प्रांतातील द्विशासन पद्धती बंद केली आणि केंद्रात द्विशासन पद्धती लागू केली. 11 पैकी 8 प्रांतांमध्ये काँग्रेसची सरकार आली, पण या 8 पैकी 6 प्रांतांमध्ये काँग्रेसची स्वबळावर म्हणजे एकट्याच्याच बळावर 6 प्रांतात त्यांची सरकार आली, आणि 2 प्रांतात मात्र काय झालं, त्यांना इतर पक्षांची युती करावी लागली. काँग्रेसच्या 8 प्रांतातील मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर खुश होऊन बॅरिस्टर जिनांनी काय केलं, 22 डिसेंबर 1939 हा दिवस काय केला, काँग्रेसपासून मुक्ती व आभार दिन म्हणून साजरा केला. विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. व्हेनेटर करिअरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक सचिन सत्रे तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, या प्लॅटफॉर्मवरती आपण सर्वच स्पर्धा परीक्षांना उपयुक्त अशा सामान्य ज्ञान या घटकाची माहिती घेत आहोत. त्या अंतर्गत मी तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास हा विषय शिकवत आहोत. तर आधुनिक भारताचा इतिहास या घटकांतर्गत आपण गोलमेज परिषदांच्या पर्यंतची सर्व माहिती पाहिलेली आहे. त्यानंतरचा पुढला टप्पा जो आहे तो बघणार आहोत, तो म्हणजे 1935 ते सर्वसाधारण 1939 पर्यंतचा जो कालावधी आहे त्यामध्ये घडलेल्या राष्ट्रीय घडामोडींच्या विषयी माहिती बघणार आहोत. तर या कालावधीमध्ये काय झालं, तर 1935चा कायदा हा अत्यंत महत्त्वाचा कायदा झाला. त्याचबरोबर या कायद्याच्या आधारे भारतामध्ये प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुका झाल्या. म्हणजे या कायद्याच्या आधारे काही प्रांत निर्माण करण्यात आले आणि त्या प्रांतांमध्ये प्रथमच निवडणुका झाल्या, ज्याच्यामुळे काँग्रेसने सहभाग घेतला. तर या सर्वांच्या विषयी माहिती आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर बघा, 1935चा कायदा आणि काँग्रेसची सरकार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1935चा कायदा याच्याविषयी डिटेल्समध्ये आपण माहिती बघणार नाही, तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती इथं बघणार आहोत. आणि 1935च्या कायद्यावर आपलं स्वतंत्र लेक्चर नंतर येईल पूर्ण डिटेल्समध्ये. आता फक्त थोडक्यात या कायद्याची आपण ओळख करून घेणार आहोत. तर हा 1935चा जो कायदा आहे त्या कायद्याचे आधार काय, म्हणजे कोणत्या गोष्टींच्या आधारावर हा कायदा तयार करण्यात आला. तर या कायद्यांचे महत्त्वाचे 6 आधार आहेत. इतरही असतील पण महत्त्वाचे 6 आधार. या 6 आधारांच्या बाहेर परीक्षेला प्रश्न जाणार नाही. तर पहिला आधार आहे तो म्हणजे सायमन कमिशनचा अहवाल. 1927ला सायमन कमिशन नेमलेलं होतं. तर त्या सायमन कमिशननं भारतात येऊन भारतातल्या वेगवेगळ्या घटकांची चर्चा करून एक अहवाल तयार केला. तो अहवाल ह्या 1935च्या कायद्याचा आधार ठरला. त्याचबरोबर नेहरू अहवाल हा 1928ला आला होता. नेहरू अहवाल आलेला होता 1928ला, आणि हा अहवाल तयार केलेला होता कोणी, तर मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखालील समितीनं. मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखालील भारतातील सर्वपक्षीय समितीनं हा नेहरू अहवाल तयार केला होता. त्यानंतर नेहरू अहवाल न पटल्यामुळं बॅरिस्टर जे जिना आहेत, बॅरिस्टर जिना म्हणजे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी आपले 14 मुद्दे मांडले होते. त्या 14 मुद्द्यांचा पण विचार 1935चा कायदा करताना करण्यात आलेला होता. त्याचबरोबर 1930 ते 1932 या कालावधीमध्ये ज्या 3 गोलमेज परिषदा झाल्या, ज्या 3 गोलमेज परिषदा लंडनमध्ये झाल्या, त्या गोलमेज परिषदांमध्ये जी चर्चा झाली ती चर्चेचा सुद्धा विचार 1935चा कायदा करताना करण्यात आला. त्याचबरोबर 1933ची श्वेतपत्रिका, 1933ची श्वेतपत्रिका. आता ही जी 1933ची श्वेतपत्रिका आहे ती कुठून आली, तर ह्या ज्या गोलमेज परिषदा झाल्या होत्या त्या गोलमेज परिषदांमधून जी माहिती पुढे आली होती त्याच्या आधारेच ब्रिटनच्या सरकारने ही श्वेतपत्रिका जाहीर केली होती. आणि या श्वेतपत्रिकेचा आधार पण 1935चा कायदा करण्यासाठी घेण्यात आला. त्याचबरोबर या मुडीमन समिती म्हणून आहे, त्या मुडीमन समितीच्या अहवालाचा सुद्धा वापर 1935चा कायदा करण्यासाठी केलेला होता. तर ही जी मुडीमन समिती होती ती कशासाठी नेमलेली होती, तर जो 1919चा कायदा झाला होता त्या कायद्याची अंमलबजावणी कशी झाली, कायद्यातल्या तरतुदींवर विचार करण्यासाठी ही नेमलेली समिती होती.
तर त्या मुडीमन समितीचा विचार सुद्धा 1935चा कायदा करताना करण्यात आला. आता बघा या भागात आपण बघणार आहोत 1935च्या कायद्यातील महत्वाच्या तरतुदी. 1935चा कायदा इथं महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. तर तो ब्रिटिशांनी केलेला सर्वात मोठा कायदा आहे. ब्रिटिशांनी भारतात केलेला काय आहे? सर्वात मोठा कायदा आहे. सर्वात मोठा कायदा आहे. आणि घटनातज्ञ असे म्हणतात की आपली जी भारताची राज्यघटना आहे त्या राज्यघटनेचा जवळजवळ 75% भाग हा 1935च्या कायद्यातूनच घेतलेला आहे. म्हणजे 1935चा कायदा हा खूप मोठा आहे. त्यातल्या काही ठराविकच घडामोडी आपण बघणार आहोत. तर त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अखिल भारतीय संघराज्य, ऑल इंडिया फेडरेशन असं याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. अखिल भारतीय संघराज्य म्हणजे ऑल इंडिया फेडरेशन. म्हणजे बघा या कायद्यामध्ये महत्वाची तरतूद काय करण्यात आली तर ऑल इंडिया फेडरेशनचीच म्हणजेच अखिल भारतीय संघराज्याची तरतूद करण्यात आली. म्हणजे या कायद्यात सांगितलंय की भारतात काय केलं जाईल, अखिल भारतीय संघराज्य निर्माण केलं जाईल. आणि या संघराज्यामध्ये कोण कोण असेल तर गव्हर्नरांचे प्रांत असतील, गव्हर्नरांचे जे प्रांत असतील ते प्रांत असतील, त्यानंतर चीफ कमिशनरांचे प्रांत असतील आणि संस्थानिक असतील. म्हणजे अखिल भारतीय संघराज्य 3 घटकांचं मिळून बनणार होतं. पहिला घटक म्हणजे गव्हर्नरांचे प्रांत, दुसरा घटक म्हणजे चीफ कमिशनरांचे प्रांत, तिसरा घटक म्हणजे संस्थानिक जे भारतात वेगवेगळे संस्थानिक होते त्यांचा पण समावेश या संघराज्यामध्ये असेल. पण मुद्दा काय झाला, याच्यामध्ये संस्थानिकांचा समावेश होणार होता, पण संस्थानिक जर संघराज्यात सहभागी झाले तर संस्थानिकांची स्वायत्तता जाणार होती, त्यांचं स्वातंत्र्य जाणार होतं. त्यामुळे काय केलं, या संस्थानिकांनी हे जे संघराज्य होणार होतं 1935च्या कायद्यानुसार जे संघराज्य होणार होतं त्यात सामील व्हायला नकार दिला. बघा 1935च्या कायद्यानुसार जे संघराज्य होतं त्यात सामील व्हायला संस्थानिकांनी नकार दिला. त्याचं कारण काय तर या संघराज्यात सहभागी झाल्यानंतर संस्थानिकांचं स्वातंत्र्य जाणार होतं. त्यामुळे संस्थानिकांनी काय केलं, या अखिल भारतीय संघराज्यात सामील व्हायला नकार दिला. त्यामुळे मुद्दा महत्वाचं एक वाक्य तुम्हाला सांगतोय ते म्हणजे 1935च्या कायद्यानुसार जे संघराज्य आहे ते कधीच अस्तित्वात आलं नाही. भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी अस्तित्वात आलं नाही. त्यामुळे या कायद्यातील जी संघराज्याची योजना होती ती अंमलात आलीच नाही, कधीच अंमलात आली नाही. हा मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पहिली तरतूद बघितली. पाठीमागल्या स्लाइडमध्ये काय केलं आपण तर पहिली तरतूद बघितली की 1935च्या कायद्यानुसार अखिल भारतीय संघराज्य निर्माण करण्यात येईल, ही पहिली तरतूद होती. दुसरी तरतूद बघा काय होती तर केंद्रात म्हणजे सेंट्रल लेवलला काय केलं जाईल, द्विशासन पद्धती निर्माण केली जाईल. केंद्रात द्विशासन पद्धती म्हणजे डायरकी निर्माण केली जाईल. द्विशासन पद्धती म्हणजेच काय, ज्या द्विशासन पद्धतीत काय असतं, राखीव खाती आणि सोपीव खाती असतात. राखीव खाती आणि सोपीव खाती असतात, हे लक्षात ठेवा. सोपीव खाती असतात, राखीव खाती आणि सोपीव खाती असतात. आता केंद्रात द्विशासन पद्धती म्हणजे काय याचा अर्थ समजून घ्या. तर केंद्रामध्ये काय असणार, राखीव खाती आणि सोपीव खाती असणार. राखीव खाती जी असणार ती सरकारच्या मालकीची असणार. म्हणजे सरकार त्या राखीव खात्यामध्ये राखीव खात्याचे जे मंत्रिमंडळ आहेत त्यातलं मंत्री कोणाला नेमायचं हे सरकार स्वतः ठरवणार. सरकारच्या नामनिर्देशनाने तिथल्या काय त्या खात्यांमध्ये मंत्री ठरणार. तर जे सोपीव खाते आहेत त्याच्यामध्ये मात्र काय होणार, जनतेनं निवडून दिलेले प्रतिनिधी जे असतील तेच मंत्री बनणार कुठं सोपीव खात्यावर. अशी व्यवस्था केंद्रात करण्यात आली. म्हणजे केंद्रात द्विशासन पद्धती लागू करण्यात आली. इथं याच्यावर परीक्षेला प्रश्न येतो ती म्हणजे केंद्रात द्विशासन पद्धती किंवा डायरकी कधी लागू करण्यात आली तर 1935च्या कायद्यानुसार. पण जे प्रांत होते किंवा त्यावेळी ब्रिटिश काळातील जी राज्य होती त्याच्यामध्ये म्हणजे प्रांतांमध्ये द्विशासन पद्धती कधी लागू करण्यात आली होती तर 1919च्याच कायद्यानुसार लागू करण्यात आली होती.
प्रांतांमध्ये द्विशासन पद्धती 1919च्याच कायद्यानुसार लागू करण्यात आली होती, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर अजून काय ठरवण्यात आलं तर केंद्रात द्विग्रही कायदेमंडळ. द्विग्रही म्हणजे कायदेमंडळ असणार, त्यात 2 सभागृह असणार. केंद्रामध्ये जे कायदेमंडळ असणार त्यात 2 सभागृह असणार. एक असणार ते म्हणजे सध्या जे आपल्याकडे राज्यसभा असतं त्या पद्धतीनं काउन्सिल ऑफ स्टेट्स. काउन्सिल ऑफ स्टेट्स पहिलं सभागृह असणार ते कोणतं? काउन्सिल ऑफ स्टेट्स. केंद्रात द्विग्रही कायदेमंडळ. द्विग्रही कायदेमंडळ म्हणजे तिथं 2 ग्रह असणार, म्हणजे 2 सभागृह असणार. त्यातलं पहिलं सभागृह असणार किती? कोणतं तर काउन्सिल ऑफ स्टेट्स, म्हणजेच त्याला अलीकडे आपण त्याला राज्यसभा असं मराठीत म्हणू शकतो. आणि हे जे सभागृह असणार आहे पहिलं, त्याचे एकूण सदस्य असणार किती? 260. त्याचे सदस्य असणार 260. आणि दुसरं जे सभागृह असणार केंद्रात त्याला नाव आहे इंग्लिशमध्ये फेडरल असेंब्ली आणि मराठीत त्याला म्हणतात संघसभा. मराठीत संघसभा आणि इंग्लिशमध्ये नाव आहे फेडरल असेंब्ली. फेडरल असेंब्ली ही केंद्रातलं दुसरं सभागृह असणार. आणि दुसऱ्या सभागृहामध्ये एकूण सदस्य असणार किती? 375. एकूण सभागृह सदस्य असणार 375. त्यानंतरची चौथी तरतूद 1935च्या कायद्यानुसार चौथी तरतूद काय करण्यात आली बघा. चौथी तरतूद काय करण्यात आली तर भारतात 11 प्रांत निर्माण करण्यात आलं. भारताची विभागणी किती प्रांतात केली? 11 प्रांतात. भारतामध्ये किती प्रांत तयार करण्यात आले? 11. या 11 प्रांतांची विषयी माहिती पुढे येणारच आहे या लेक्चरमध्ये, कोणते प्रांत होते ते. तर ह्याच्यामध्ये काय झालं? 11 प्रांत निर्माण करण्यात आले. 11 प्रांत निर्माण करण्यात आले. आणि त्याचबरोबर या कायद्यानुसार काय केली? 5वी तरतूद काय केली तर भारतात 11 प्रांत तयार करून प्रांतातील द्विदल शासन पद्धती, म्हणजे केंद्रात जी द्विशासन पद्धती आहे तशीच प्रांतामध्ये द्विशासन पद्धती किंवा तिला द्विदल पद्धती दोन्ही नाव आहेत. द्विशासन पद्धती म्हणजेच द्विदल पद्धती आणि दोन्हींना इंग्लिशमध्ये एकच नाव आहे डायरकी. यांनी काय केलं? 1935च्या कायद्यानुसार प्रांतातील द्विशासन पद्धती बंद केली आणि केंद्रात द्विशासन पद्धती लागू केली. एवढं फक्त फरक लक्षात ठेवायचा. त्याचबरोबर 6वी तरतूद करण्यात आली 1935च्या कायद्यानुसार, ती म्हणजे फेडरल कोर्ट अर्थात संघ न्यायालय स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. 1935च्या कायद्यातच कशाची तरतूद करण्यात आली तर संघ न्यायालय म्हणजेच फेडरल कोर्ट स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. आणि असं फेडरल कोर्ट कधी अस्तित्वात आलं भारतात तर 1 ऑक्टोबर 1937. 1 ऑक्टोबर 1937ला बघा. 1935च्या कायद्यामध्ये फेडरल कोर्ट स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली, पण त्यानुसार फेडरल कोर्टाची प्रत्यक्षात स्थापना कधी झाली? 1 ऑक्टोबर 1937ला. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा 1935च्या कायद्यानुसार ज्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका झाल्या त्यांना इतिहासामध्ये खूप महत्व आहे, तर त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. 1935च्या कायद्यानुसार 1935च्या कायद्यानुसार 1937 मध्ये प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका पार पडल्या. कधी? 1937 मध्ये. आणि 1935च्या कायद्यानुसार ज्या 11 प्रांतांमध्ये निवडणुका पार पडल्या त्यामध्ये भारतातील किती टक्के लोकांना मतदानाचा अधिकार होता तर 14% लोकांनाच. बघा, भारतातील फक्त 14% लोकांनाच मतदानाचा अधिकार होता. 1937ला ज्या प्रांतांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये फक्त भारतातले किती? 14% लोकांनाच मतदानाचा अधिकार होता. पण या जे 1937ला प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये गांधीजींनी भाग घेतला नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं. 1937च्या निवडणुकांमध्ये महात्मा गांधींनी भाग घेतला नाही. आणि या ज्या 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या त्या 11 पैकी 8 प्रांतांमध्ये काँग्रेसची सरकार आली. बघा, एकूण 11 प्रांतांमध्ये काय झाल्या? निवडणुका झाल्या, त्यापैकी 8 प्रांतांमध्ये काँग्रेसची सरकार आली. पण त्या 8 पैकी पण 6 प्रांतात काँग्रेसची सरकार कशी आली? स्वतःच्या बळावर आली. बघा, 11 पैकी 8 प्रांतांमध्ये काँग्रेसची सरकार आली, पण या 8 पैकी 6 प्रांतांमध्ये काँग्रेसची स्वबळावर म्हणजे एकट्याच्याच बळावर 6 प्रांतात त्यांची सरकार आली. आणि 2 प्रांतात मात्र काय झालं? त्यांना इतर पक्षांची युती करावी लागली.
इतर पक्षांशी युती करावी लागली 2 प्रांतांमध्ये. तर 2 प्रांतात त्यांना युती सरकार करावी लागली. तर 11 प्रांतांमध्ये कोणकोणत्या प्रांतांमध्ये काँग्रेसची सरकार आली ते आपण आता बघूया. की 6 प्रांत बघा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामधला पहिला आहे मुंबई, दुसरा आहे मद्रास, तिसरा आहे मध्य प्रांत, चौथा आहे संयुक्त प्रांत, पाचवा आहे बिहार आणि 6वा ओरिसा. ओरिसा म्हणजे ओडिशा हा प्रांत. तर बघा ह्या 6 प्रांतांमध्ये काय झाले, काँग्रेसची स्वबळावर सरकार आली. आणि हे जे 2 प्रांत आहेत आसाम आणि वायव्य सरहद प्रांत, आसाम आणि वायव्य सरहद प्रांत, या 2 प्रांतांमध्ये काँग्रेसला सरकार आणण्यासाठी काय करावं लागलं, इतर पक्षांच्या बरोबर युती करावी लागली. पण या 2 प्रांतांमध्ये पण काय झालं, काँग्रेसचं सरकार आलं. असं एकूण 11 प्रांतांपैकी 8 प्रांतांमध्ये काँग्रेसची सरकारे आली. आणि उर्वरित बघा उर्वरित 3 प्रांतात काय झालं तर गैर काँग्रेसी संमिश्र सरकार आहे. गैर काँग्रेसी संमिश्र त्यात बंगालमध्ये, पंजाबमध्ये आणि सिंध, बंगाल, पंजाब आणि सिंध या 3 प्रांतांमध्ये काय झाली तर बिगर काँग्रेसी म्हणजे काँग्रेस नसणारी अशी पण संमिश्र सरकार आहे. संमिश्र लोकांची, संमिश्र पक्षांची सरकार आली 3 प्रांतात. ते 3 प्रांत म्हणजे कोणते आहेत, बंगाल, पंजाब आणि सिंध. आता ह्या काँग्रेसची जे 8 प्रांतांमध्ये काँग्रेसची सरकारे आली तर त्या काँग्रेसच्या सरकारने काय काय कामं केली ते आपण बघूया. ती खूप महत्त्वाची कामं आहेत. पहिलं काम केलं ते म्हणजे राजकायद्यांची तुरुंगातून सुटका केली. राजकायद्याची तुरुंगातून सुटका केली. बघा राजकायद्यांची तुरुंगातून सुटका केली. त्यात जे मुंबईचं सरकार आलं होतं काँग्रेसचं, त्याने काय केलं, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुंगातून सुटका केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुंगातून सुटका केली. अशा अनेक राजकायद्यांची तुरुंगातून सुटका केली काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने. हे पहिलं काम केलं. दुसरं काम केलं ते म्हणजे मूलोद्योग शिक्षण सुरू केले. मूलोद्योग बघा, मूलोद्योग शिक्षण सुरू केलं ते काँग्रेसच्या मंत्रिमंडळाचे महत्त्वाचं काम. मूलोद्योग शिक्षण म्हणजे काय तर प्राथमिक स्वरूपाचं व्यावसायिक शिक्षण. प्राथमिक स्वरूपाचं व्यावसायिक शिक्षण म्हणजे काय, शेती कामाचं व्यावसायिक शिक्षण, सुतारकामाचं व्यावसायिक शिक्षण, टेलरिंगचं व्यावसायिक शिक्षण, असे जे मूलोद्योग जे आहेत किंवा सूत कातणे, कपडे बनवणे याचं मूलोद्योग शिक्षण सुरू केलं. कारण त्यावेळच्या त्या काळानुसार ते शिक्षण योग्य होतं. त्याचबरोबर दलित समाजाच्या सुधारणेसाठी पण काही उपाययोजना या काँग्रेस मंत्रिमंडळाने केल्या. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी काय केलं, कर्ज निवारण कायदा केला. शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा केला. शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा केला आणि दारूबंदी सुद्धा केली. काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने काय केली, दारूबंदी केली. कारण दारूबंदी हे महात्मा गांधींचा सर्वात महत्त्वाचा अजेंडा होता. महात्मा गांधी दारूबंदीच्या बाजूने होते, म्हणजे दारू बंद करावी या मताचे होते. तर अशा पद्धतीने काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने ही चांगली कामं केली. आता पुढे बघा, ह्या काँग्रेसच्या जी मंत्रिमंडळ होती त्या संदर्भातच आपण पुढली माहिती बघतोय. तर या दरम्यानच काय झालं, काँग्रेसची मंत्रिमंडळ भारतामध्ये काम करत असतानाच, काँग्रेसची मंत्रिमंडळ भारतात काम करत असतानाच 1939ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. 1939ला काय झालं, दुसरं महायुद्ध सुरू झालं. खरं तर युद्धाला सुरुवात झाली कधी, 1 सप्टेंबर 1939ला. 1 सप्टेंबर 1939ला दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. पण या दुसऱ्या महायुद्धात काय केलं तर भारताचा जो त्यावेळेचा व्हायसरॉय होता तो म्हणजे लॉर्ड लिनलिथगो. भारताचा व्हायसरॉय होता लॉर्ड लिनलिथगो. यानं काय केलं, भारतातील 11 प्रांतिक कायदे मंडळांना न विचारता इंग्लंडच्या बाजूने भारत युद्धात सामील झाल्याची एकतर्फी घोषणा केली. कशी घोषणा केली, एकतर्फी घेतली, एकतर्फी घोषणा केली. म्हणजे हा व्हायसरॉय लिनलिथगोनं काय केलं, 1 सप्टेंबर 1939ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. पण 3 सप्टेंबरलाच काय केलं, व्हायसरॉयनं अशी घोषणा, भारतीयांचं मत विचारात न घेता, भारतीय लोकांचं कोणतंही मत न विचारात घेता, भारतीय नेत्यांना न विचारता, भारतातली ज्या 11 प्रांतिक कायदे मंडळ होती त्यांना न विचारता स्वतःच काय केलं, एकतर्फी भारत दुसऱ्या महायुद्धात सहभागी होतोय अशी घोषणा केली. आणि यामुळे काय झालं,
या अचानक जे ब्रिटिशांनी काय केलं होतं, लिनलीत गुन्हा अचानकपणे भारताचा समावेश दुसऱ्या महायुद्धात केला, याचा निषेध म्हणून नोव्हेंबर 1939 मध्ये काँग्रेसच्या 8 प्रांतिक मंत्रिमंडळाने काय केलं, राजीनामा दिला. काँग्रेसच्या 8 प्रांतिक मंत्रिमंडळाने काय केलं, राजीनामा दिलं. ते कशामुळे राजीनामा दिलं, तर भारताला एकतर्फी काय केलं, इंग्रजांनी दुसऱ्या महायुद्धात खेचलं त्याबद्दल. आता नोव्हेंबर 1939 मध्ये काय केलं, काँग्रेसच्या 8 प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामा दिलं. याचा आनंद कुणाला झाला बघा, याचा आनंद झाला तो बॅरिस्टर जिना यांना, ज्यांच्यामुळे पाकिस्तान निर्माण झाला. त्या बॅरिस्टर जिनांना काँग्रेसच्या 8 प्रांतातील मंत्रिमंडळाने जी राजीनामा दिले त्यांना खुशी झाली. कारण भारतामध्ये 11 प्रांत होते. 11 प्रांतापैकी एकाही प्रांतात बॅरिस्टर जिनांची सत्ता आली नाही, म्हणजे मुस्लिम लीगची सत्ता आली नाही. 8 प्रांतांमध्ये काय झालं, काँग्रेसची सरकार आली आणि 3 प्रांतांमध्ये बिगर काँग्रेसची संमिश्र सरकार आली. पण काँग्रेसच्या 8 प्रांतातील मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यामुळे काय झालं, मुस्लिम लीगचे जे नेते होते बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे खुश झाले आणि त्यांनी काय केलं, तर 22 डिसेंबर 1939 हा दिवस काय केला, तर काँग्रेस पासून मुक्ती व आभार दिन म्हणून साजरा केला. बघा, काँग्रेसच्या 8 प्रांतातील मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर खुश होऊन बॅरिस्टर जिनाने काय केलं, 22 डिसेंबर 1939 हा दिवस काय केला, काँग्रेस पासून मुक्ती व आभार दिन म्हणून साजरा केला. तसेच हा जो दिवस आहे 22 डिसेंबर 1939 हा दिवस मुक्ती दिन म्हणून साजरा करणारे इतर नेते कोण होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण होते आणि E.V. रामास्वामी, जस्टिस पार्टीचे E.V. रामास्वामी या 2 नेत्यांनी पण हा दिवस काय केला, मुक्ती दिन म्हणून साजरा केला. तर मित्र, अशा पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये 1935चा कायदा आणि 1935च्या कायद्यानुसारच जे 11 प्रांत निर्माण झाले त्या 11 प्रांतांमध्ये झालेल्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका आणि त्या संदर्भात परीक्षेला येणारे जे मुद्दे आहेत त्याची माहिती आपण घेतली. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.